कालचा दिवस एवढा टेन्शन मध्ये गेला ना, पण आज मला खूप असं कमाल भारी वाटतंय हा. ए डंबो, शिवा वहिनी, तुम्ही काल नव्हतात ना, तर काकू तर एकदम टेन्शन मध्ये होती. तिचा मूडच पूर्ण खराब होता. पण आज बघा, तुम्ही आलात ना दोघं, तर एकदम छान वाटतंय. ती बघा किती फ्रेश झाली आज. मला पण भारी वाटतंय हा. अगदी खरंय. घरातली एक लक्ष्मी आजारी होती आणि दुसरी लक्ष्मी घराबाहेर होती. घरात कसं प्रसन्न वाटेल बरं. पण आता मात्र सगळं उलट झालंय. सगळं छान वाटतंय. हो बघा ना, घर कसं भरल्यासारखं वाटतंय. आणि मुळात आशू सुखरूप आहे हे कळल्यामुळे जरा जीवात जीव आलाय. हो अगदी खरंय. हो नाही ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. खरंय सीता. हो पण असं म्हणून जे घडलं त्याच्यावर पांघरून घालू शकत नाही ना आपण. अगं सीताई, पण काल आशूने सांगितलं ना. काल आशूने सांगितलं, पण शिवाने काहीच सांगितलं नाही. ती तर गप्पच उभी होती, काही बोललीच नाही, उत्तर नाही कशाचं. काय शिवा, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय काय झालं ते. सीता, तिने काल सगळं सांगितलंय ना. तरीही मला ते शिवाच्या तोंडून ऐकायचंय. आई अगं सांगितलं की सगळं, आता काय तिला. हो मग हे शिवाही सांगू शकते ना. शिवा शब्दाची पक्की आहे ना. मग सांग काय झालं खरं शिवा, सांग. अगं त्याच्याकडे काय बघतेस, आम्ही काहीतरी विचारतोय ना, सांग ना. ताई अगं उगाच तुम्ही. आशू सांग शिवा. आमच्या जमिनीचा व्यवहार अडकला होता, तो सुटला. त्याच्यानंतर कळलं की त्या सगळ्या मागे माझा काका आहे. अगं आम्ही काय विचारतोय तुला, तू काय सांगते. कीर्ती सांगू दे तिला. मग आम्ही सगळे परत लग्नात असे व्यस्त झालो. संगीत होतं त्या दिवशी. आशू बाहेर गेला, कुठे गेला माहीत नाही. आणि तेव्हा तुमचा फोन आला आणि मी आशूला शोधायला बाहेर गेले, तर तेव्हा तो दिसेनासा झाला. आणि बाहेर मला त्याचा फोन पडलेला दिसला. पडलेला म्हणजे फेकलेला का. हो. आम्ही आशूला शोधायला लागलो. मग आशू सापडला, पण त्याला पोत्यात बांधलं होतं. आणि मग आम्ही आशूला वाचवलं. सीता,
सीताई सीता हे बघ शांत हो. तिने हे काही मुद्दाम केलं नाहीये. ती मुद्दाम काहीच करत नाही. माझा राग विनाकारणच असतो. माझ्या मुलाच्या जीवावर बेतलं तरी तुमचा तिच्यावर एवढा विश्वास. काय गरज होती आशूला तिथे घेऊन जायची? काय संबंध होता? बरं काल विचारलं तर मूग घेऊन गप्प बसली होती, काही बोलली नाही. मी विचारलं नसतं तर काही बोललीच नसती. मग अगं आई, शांत बसायचं हं? एक शब्दही बोलायचा नाही. मला माहित नव्हतं सीताई इतकं सगळं होईल ते. पण मी आशूला काही होऊ नाही दिलं. अरे वा, नी नशीब आमचं तू त्याचा जीव वाचवलास. नी उपकारच केलेस ना. कीर्ती थोडं ना तोंड सांभाळून बोलत जा. कोणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय? जिच्याबद्दल बोलतेस ना, आज तिच्यामुळेच तुम्ही दोघे इथे घरात आहात. एक मिनिट काका. हो म्हणून मी काहीही सहन नाही करणार आहे काका. आशूच्या जीवाचा प्रश्न आहे. भाऊ आहे तो माझा, मला काळजी आहे त्याची. माझ्याकडनं चूक झाली. हे असं अश्रू आणून डोळ्यात हात जोडून तू माझी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करू नकोस शिवा. मी नाही जुमानत या सगळ्याला. माझा मुलगा माझं आयुष्य आहे. त्याला काही झालं असतं तर सीता बास झालं. जे झालं नाही त्यावर एवढं. मग काय होण्याची वाट बघायची होती का? हो पण कुठेतरी हा विषय थांबवायला पाहिजे ना. कुठेतरी थांबायला हवं म्हणूनच बोलते. नाहीतर हे असंच चालू राहील. आज माझ्या मुलाच्या जीवावर बेतलं. चला ठीक आहे, हे सगळं सोडून देऊ. स्वभाव, राहणीमान सगळं समजून घेऊ. पण स्वतःच्या नवऱ्याच्या जीवावर बेतेपर्यंत वाट बघायची, हे पण सोडून द्यायचं? शिवा, ह्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. आणि ह्यापुढे त्याला कुठे घेऊनही जायचं नाही. मला ते चालणार नाही, लक्षात ठेव. माझं चुकलं. परत असं नाही होणार. तशी परत संधीही मिळणार नाही तुला. सीता हे जरा अति होत नाहीये का? काय अति होत आहे? तिच्याकडे बघ जरा. माझी अवस्था बघितली होती? आशू तू उत्तर दे. तुझा जीव धोक्यात होता की नव्हता? आशू उत्तर दे. बघ, एवढी गंभीर गोष्ट झाली तरी मी सोडून देऊ? मी सोडणार नाही. मी आत्तापर्यंत जे जे सांगितलं ना ते लक्षात ठेवायचं शिवा. शिवा रडू नकोस. मी बोलतो तिच्याशी. दिव्या, तू परत आलीस. त्यामुळे आज मी परत एकदा मला आणि आपल्या नात्याला एक चान्स देणार. काहीही झालं ना तरी मी आज तुला भेटायला येणार म्हणजे येणार. भाई ब्रेकला काय झालंय का रे? हा? बघ ना. ए अप्पर ऐक ना. थांब रे बाबा, काम करतोय. अरे सॉरी, ते मला परफ्यूम पाहिजे होता रे. भाई इकडं लग्नाला चाललं का एवढं नटून थोडं? एक नंबर करता भाई. अरे लग्नाला नाही,
माझं लग्न वाचवायला चाललोय. म्हणजे ते दिव्याला भेटायला चाललोय. अरे मग एवढं नटून का चाललायस? अरे हे बघ, काय आहे ना, आता मला ना सगळ्या जुन्या गोष्टी मागे ठेवायच्यात आणि आता त्या सगळ्या मागे ठेवून मला परत एक नव्याने सुरुवात करायची आहे. म्हणून असा छान तयार होऊन मी तिला भेटायला चाललोय. वा बाई वा. अरे पण बाई तू किती पण बदलशील, दिव्यताई तर तीच आहे ना. आणि असं तू काय तिला पहिल्यांदा भेटायला चाललाय? हे तसं नाही, पण आता मी काय बोललो की मी सगळ्या गोष्टी बाजूला सारून आता नव्याने तिला भेटायला चाललोय. मग ते असं पहिल्यांदा भेटल्यासारखंच झालं ना काय. वा वा वा. पण बाई जपू ना, ती पुन्हा तुला तसंच वागवेल. अरे अरे म्हणजे ह्याला असं म्हणायचंय की तू का जातो स्वतःहून? ती येऊ दे ना स्वतःहून. हा ती यायला पाहिजे. अरे हे बघ, ती गावात असताना माझ्यावर चिडून इकडे वस्तीत आली, बरोबर? हा तर मग मी पण तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. ती चिडलीये म्हणून. बरोबर बोलतोय बाई तू. तू थांबा, तू थांब, आलोच. कुठे गेला? बाई तुला परफ्यूमची खूप गरज आहे, मी मारतो. बा ओके, इथे इथे. एक नंबर. काय दिसतो बाई, चढा. चल बाय. बाय बाय. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. चल चल जा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त रे. सीता, मला कल्पना आहे तुम्हाला काय बोलायचंय त्याची. कल्पना आहे तर बरं आहे, पण जे बोलायचंय सांगायचंय ते जर अंमलात आणलंस तर फार बरं होईल. तुझं या घरात सर्वात महत्वाचं स्थान आहे आणि तूच जर असं वागायला बोलायला लागलीस तर घरातल्या मुलांसाठी काय उदाहरण तयार होईल? उदाहरण? तुम्हाला त्याची चिंता आहे? आपल्या मुलाचा जीव तिकडे गेला होता. मला कळलंय ते, पण ते घडून गेलंय. मग त्याला काहीतरी झालं असतं तर चाललं असतं. पण झालं नाही ना, आणि शिवा होती म्हणून सगळं ठीक झालं. आधी जीव धोक्यात घालायचा आणि मग वाचवायचा. काय अर्थ आहे? पण जे झालं ते शिवानं घडून आणलं का? तिची जबाबदारी काहीच नव्हती का मग? विनाकारण आशूला तिथे न्यायचंच कशाला तिने? एक मिनिट. बाई अजिंचा मला फोन आला होता, त्यांनी परवानगी मागितली आणि मी ती दिली. आणि आपण पाठवलं ना त्याला. तो इच्छेने गेला, त्याला जबरदस्ती केली नाही आपण. तुम्हाला खरंच असं वाटतं की तुमचा शब्द आशू पडू देईल? तुम्ही म्हणता ना की चुका पोटात घालायच्या. किती चुका? माझ्या मुलाच्या जीवावर बेतलेलं मी पोटात घालणार नाही. तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बोला, पण ह्या वेळेला मी तिला माफ करणार नाही. मला हेच कळत नाही की कितीही गोष्टी घडल्या तरी नेहमी तुम्ही तिची बाजू कशी काय घेता. ह्या वेळेला तुम्ही जर असं केलं ना तर मी तुमच्याशी बोलणं टाकेन. शिवा, ते राहू दे, ते होत रे. नाही राहून दे. इथे बघ. नाही नको, मी करते. इथे बघ शिवा. शिवाच्या डोळ्यात पाणी शोभत नाहीये. काय आहे? शिवा, काकू मला काहीच माहित नव्हतं असं सगळं होईल. खरंच असं वाटलं नाही की हे इतकं मोठ्या थराला जाईल. मी तुला माहितीये का, मी आशू दिसेन असं झाला ना तेव्हा लगेच शोधायला बाहेर पडले आणि त्याला काही होऊ नाही दिलं. हो बाळा, तू आधी शांत हो. हे बघ शिवा, तुझी यात काहीच चूक नाहीये आणि तुझा दोषही पूर्णपणे नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे अगं. पण मला एक सांग, आई म्हणून सीताई जे काही बोलली ते चुकीचं बोलली का? नाही ना? अगं ती तिच्या ठिकाणी बरोबरच होती. तू तिची काय अवस्था झालेली ना ती बघितली नाहीयेस. आणि जेव्हा तिला कळलं की तिथे नेमकं काय झालं होतं तेव्हा तिचा हा इतका राग साहजिकच आहे अगं. काकू मला राग मान्य आहे सीताईंचा. मी फक्त माफी मागायला गेले होते आणि माझं ना चुकलंच.
आशूला मी घेऊन जायला नको होतं. माझं चुकलंच आहे. शिवा, आता या सगळ्याचा दोष स्वतःला देऊन रडत बसू नकोस. हे बघ, सीताई खूप चिडली आहे ग, आणि ती इतक्या सहजासहजी शांत होणार नाहीये हे आपल्याला माहिती आहे. पण तू तुझे प्रयत्न सुरूच ठेव, ठीक आहे? नको काळजी करू बाळा, सगळं नीट होईल. दिव्या, दिव्या, कोण? चंदन, तू? कशा आहात आजी? मी बरी आहे. तू कसा आहेस? नाही, कसा आहे काय विचारते? कशाला आलायस इथे? ते आलं ध्यानात आलं. दिव्याशी बोलायचंय तुला. हे बघ चंदन, तुला माहितीये दिव्या तुझ्याशी बोलत नाहीये. तू काय इथे येतोयस? सतत स्वतःचा अपमान करून घ्यायला आवडतंय का तुला? आई, ती एकदा नाही बोलणार, दोनदा नाही बोलणार, पण कधीतरी तर बोलेल ना. आणि त्यासाठी मी पण प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे. आई, आजी, मी खरंच खूप मोठी चूक केली आणि मला त्याचं प्रायश्चित्त करायचंय. त्यासाठी मी खरंच खूप कष्ट घेईन, खूप मेहनत करीन, कारण दिव्यावर माझं खरंच खूप प्रेम आहे आणि मी तिच्यासाठी काही करू शकतो. तुम्ही प्लीज एकदा बोलवा ना तिला. अहो आई, थांब जरा. दिव्या, ए दिव्या, इकडे ये जरा बाहेर. मला ह्याच्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये आणि हे मी तुला सांगितलंय ऑलरेडी. अगं पण तो काय म्हणतोय ते तर ऐकून घे. बोल, काय बोलायचंय? दिव्या, मला माहिती आहे मी खरंच खूप मोठी चूक केली आहे. ती चूक सुधारण्याची मला एक संधी तर दे प्लीज, कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. प्लीज. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं रात्री उपाशीपोटी 100 वेळा म्हण आणि बघ पोट भरतं का. दिव्या, जरा शांत डोकं ठेव की. नाही म्हणजे तो काय म्हणतोय ते तर ऐकून घे. अगं पण बाईजी, मी काय चुकीचं बोलतीये का? प्रेमाने पोट भरतं का? त्याला पैसाच लागतो. हो हो, कळलंय मला. त्यामुळे दिव्या, खरंच मी खूप कष्ट करीन, मेहनत करीन, खूप पैसा कमवीन, तुला जिंकीन आणि एक दिवस आपण घरही घेऊ. हे बघ चंदन, लग्नाआधी तुझे प्रॉमिस मला केलं होतं. त्या घरी घेऊन जाणार असशील तर मला सांग. तुला काय वाटतं मला इथे राहायला आवडतं? दिव्या, कठीण आहे ग तुझं, खरंच कठीण आहे. अगं तू प्रयत्न तर करतोय. आणि तो म्हणतोय ना स्वतःच्या पायावर उभं राहायचं. हा, मग ऐकून तरी घे ना त्याचं. बास झालं. जे ऐकून घ्यायचं होतं ना मी घेतलंय. चला. अगं असं काय करते दिव्या? मला बाईजी आतो. मला नाही बोलायचं. नुसतं ऐकून तर घे. तर काय? अहो, असं काय करते? आणि तू, तुझ्याकडे ह्यावर काही सोल्युशन असेल तर माझ्याशी बोलायचं, नाही तर बोलायचं नाही. काय हे? तुझी सटकते काय एवढी? अगं मी सटकते नाही, तू अशी येऊन उभी राहिलीस माझ्या समोर, माझ्याकडे एकटक बघत. तर मी मिरर मध्ये बघतोय ना, माझं जरा चालू आहे. सटकणार नाही तर काय, इरिटेट होतं मला. मी तुला इरिटेट करते का? हे बघ शिवा, आत्ता ना माझी खूप महत्वाची मीटिंग आहे, त्याचे विचार सगळे चाललेत माझ्या डोक्यात. भाऊ आणि काका येणार आहेत बरोबर, ओके? आणि तू त्यात हे असं बोलायला लागलीस तर. बरं, मी नाही बोलत काही. मला फक्त एवढं विचारायचं होतं की मी सीताईंची जाऊन परत बोलू का, माफी मागू का त्यांची? हे बघ, तू जर आता परत माफी मागायला गेलीस तर अजून वर्स्ट होईल सिच्युएशन. ती तुझ्यावर चिडेल. पण एनिवे, तुला जे करायचं ते कर, तुला हवं तसं वागतो. अरे मला असं का करायचं असेल? तू असं तुटक का बोलतो माझ्याशी? आता माझ्या बोलण्याची प्रॉब्लेम आहे तुला. तसं नाहीये, पण तुला कळते का तू कसा बोलतोस माझ्याशी? तुला जाणवत नाहीये का? कसं नाही, हे असंच आहे. मी काही बोलायला गेलं ना की तुला प्रॉब्लेम आहे. हे बघ, आत्ता मला या विषयावर नाही बोलायचंय. मला आत्ता पटकन जायचंय, मीटिंग करायची आहे, त्या सगळ्या गोष्टी चालल्यात माझ्या डोक्यात. ओके, प्लीज लीव मी आलो. मला डोकं खाऊ नको. आशू, आशू काय झालंय? असा का वागतोयस? असं नाहीये सरे तू.